लाल माठाची आपण भाजी करूया। हिवाळा आहे तर छान भाज्या मिळतात ह्या पालेभाज्या। तर ही भाजी करायसाठी याची फक्त पानं तोडून घेतलेली आहेत आणि 3-4 पाण्यातनं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आपण याच्यात सोयाबीन घालणार आहोत, सोया चंक्स। तर ते गरम पाण्यामध्ये घालून ठेवले आणि भिजवून 5 मिनिटं ठेवून देणार आहोत। कांदा एक मोठा चिरलेला आहे, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हे बघा, सोयाबीन 5 मिनिटात असे छान फुगतात। तर ते आपण काढून घेऊया आणि हे सोयाबीन भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण वापरणार नाही आहोत। कढईमध्ये तेल घेऊया 1 चमचाभर। त्याच्यात राई, जिरं आणि हिरवी मिरची घातली आहे। हिरवी मिरची इथे मी 3-4 घेतलेल्या आहेत। लसूण मात्र बऱ्यापैकी घ्यायचा, छान लागतो लसूण। हिंग घालूया, हळद घालूया आणि मिरची छान तडतडली, व्यवस्थित तळली गेली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत। एक मोठा कांदा इथे मी घेतलेला आहे, जुडी तशी मोठी होती आणि इथे 1 वाटीभर हे चंक्स घेतलेले आहेत। हे आपण परतवून घेऊया, मीठ घालून घेऊ आणि एक वाफ आणून घेऊया। आता हे 2-3 मिनिटात छान वाफ आलेली आहे। आता जी भाजी आपण धुवून घेतली होती ती मी थोडीशी जाडसरच चिरून घेतली आहे, फार बारीक चिरायची नाही। पालेभाजी आहे त्याच्यामुळे जास्त बारीक चिरू नये पालेभाजी, त्याच्यातले जे जीवनसत्व असतात ते नाहीसे होतात, म्हणून अगदी जाडसर अशी चिरून घेतलेली आहे। हलवून घेऊ आणि झाकण ठेवून आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यावर, झाकणावर, आणि ह्या झाकणाच्या वाफेवर भाजी ही मस्त शिजेल। गॅस मंद ठेवलेला आहे, मधून मधून हलवत राहायचं। आपण सोयाबीन भिजवून घेतले होते त्याच्यामुळे ते तर लगेच शिजतात। लाल माठाही बऱ्यापैकी लगेच शिजतो। 5 मिनिटात ही भाजी तयार होते। अशी ही लोह आणि प्रोटीन युक्त अशी भाजी तयार आहे।